अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो आज संडे आहे आणि प्लस त्यामध्ये फादर्स डे पण आहे. बघू आजचा दिवस कसं काय काय जातोय. माझं असं म्हणणं आहे की एक छोटंसं विहानसोबत यांचं सेलिब्रेशन करायचं. बाजूला हो का, आणि विहान जो आहे तो स्कूटर चालवतोय त्यामुळे मला म्हणतोय की बाजूला हो बाजूला हो. आणि पुण्यामध्ये इतका पाण्याचा प्रॉब्लेम चाललाय ना की काही विचारायलाच नको. परवा तर असं झालं ना की आमच्याकडे 10-15 मिनिटच पाणी होतं आणि त्याच्यामध्ये पण आम्ही उठलोच नाही. आणि पूर्ण जे आहे ते आम्हाला जेवण पण बनवायला पाणी नाही होतं, कपडे तरी लांबचीच गोष्ट. सो हे कशाबशा आहेत ते ऑफिसला गेले होते. त्यानंतर विहान आणि मी जे आहे ते बाहेरचं जेवण आम्ही आणून खाल्लेलो, कारण अजिबातच पाणी नव्हतं. आणि कोणाला काही बोलू पण शकत नाही, कारण पूर्ण ऑलमोस्ट पुण्याभर असंच होत आहे की एक दिवस सोडून एक दिवस जे आहे अल्टरनेट पाणी सोडत आहेत. आणि मग जे आमचे ओनर आहेत ते पण काय करतात, त्यांनी पण साठवून ठेवलेलं असतं आणि त्यामुळे रोजचा जो टायमिंग असतो ना तो थोडासा त्यांनी कमी केलेला आहे. आणि त्याच्यात आम्ही उठलोच नाही, म्हणजे मला जागच आली नाही ते कूलरच्या ह्याच्यामध्ये. हो, तर आज संडे स्पेशल जे आहे ते हे सगळे जेवण बनवणार आहेत. तर चिकन आणलेले आहे जाऊन. आता ह्यांनी मस्त नाश्ता वगैरे केले, त्याच्यानंतर त्यांचं आवरले आणि जाऊन जे आहे थोडाफार जो चिकनला म्हणजे बिर्याणी बनवणार आहोत. सो त्याच्यासाठी जे लागणारं साहित्य असतं ते सगळं जाऊन ह्यांनी घेऊन आलेले आहेत. आणि आज मस्त ह्यांच्याची जी आहे ती आम्ही बिर्याणी खाणार. हो ना विहान, अरे दही आहे पिल्लू त्याच्यामध्ये. आणि विहान अजिबात ऐकत नाहीये, खूप मस्ती करतोय. ओ दही खातोस का? वेट कर, थोडीशी शुगर घालून देते मी तुला. त्याला द्यायचं का थोडंसं दही? आणि मग आता बघू. आता यांनी जे आहे ते सगळं साहित्य आणलेले आहेत आणि यांच्याची मस्त बिर्याणी लागते. भरपूर दिवस झाले आम्ही घरामध्ये अशी बिर्याणी चिकन तर नाहीच ना हो. सो असं काही बनवतच नव्हतो. तर आज चला म्हटलं आज मस्त थोडासा प्लॅन करू वेगळा काहीतरी आणि तुम्हाला पण यांच्याची रेसिपी दाखवते. कधीच असं काही वेगळं बनवतात पण खूप छान बनवतात. सो चला. यांनी काय हा बाजार आणलेला आहे. गावाकडची लसूण बघा किती मस्त असते, एकदम बारीक. आणि जे आहेत ते पुदिना वगैरे. आता ह्यांना थोडीशी तयारी करून देते मी. तो आता मी ह्यांना थोडीशी हेल्प करून देते, थोडंसं लसूण आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ते म्हणजे हो करते. एक मामा कुठं आहे? एक मामा काय लिहिलंय विहान त्याच्यावर? का बरं? बघ सगळं दिलंय ना तिथं. इथं कोथिंबीर वगैरे आहे. लिंबू कट करून देऊ का? हो बघा, म्हणजे तुम्ही आता बनवायला लागलाय. हां चालेल. विहान तुझं काय चालू आहे? हो तुम्हाला लक्षात येईल ना का विहान काय करतोय ते. सो त्याच्यानंतर मग दही घेतला का? तिथं घेतलं दही आहे. स्पून ठेवला ना तिथं. आणखी काय हवं? तिखट वगैरे थांब ना. डाडूचा पाय का? हे घे तिखट काढायचं आहे. हळद आहे, मीठ आहे. तिखट विहानला ना आम्ही घाबरून ठेवले ना तिखट म्हणून. तिखट समोरच ठेवलाय डब्यामध्ये. इथं लिंबू आहे. मसाला टाकला का? नको का जास्त? दही पण टाकलं. गुडू काय करतोय तू? सायकल विहानचं मस्त टाकला का? सगळं कोणता मसाला टाकताय का? चिकन मसाला थोडासा टाकताय का? हे ठेवू का? हळद टाकला? आणखी थोडीशी टाकायची का? टाकले ना? हे पुदिना कोथिंबीर टाकू.
हळू भाजून घ्याल तर मला नको, माझ्यावर नको, तुझ्यामुळे भाजलं म्हणून. नाही तर कशाने तरी स्पून वगैरे टाकायला. गॅस थोडंसं बारीक करायचं. आपण सवय झाली काय. खरं सांगू का, मला तर फक्त निमित्त हवं असतं की यांच्यासोबत असं छान असा टाईम स्पेंड करण्यासाठी, आणि जो की रोज असा व्यवस्थित भेटत नाही. सकाळची इतकी धावपळ होत असते की रोजचं मग टिफिन हे ते ह्या त्या गोष्टींमध्ये, मग विहांचं आवरणे असू दे, बाकी काय असू दे, आणि त्यातला मग एक जो असतो संडे हा छान भेटतो. तर मग आम्ही दोघंही मिळून मस्त ज्या आम्हाला गोष्टी आवडतात, कधी मग जेवण असेल दस बनवणे किंवा मग कधी क्लिनिंग असेल, ह्या अशा आम्ही गोष्टींना मिळून करतो. ह्यामुळे एकतर काय होतं, जो टाईम असतो तो एकमेकांसोबत छान स्पेंड पण करता येतो, सोबतच कामं होतात, थोड्याशा गप्पा गोष्टी होतात, इकड तिकडच्या गोष्टी होतात, आणि जो टाईम असतो ना तो फॅमिलीसोबत जो आहे तो यांना पण घालवायला भेटतो. त्यामुळे जो आहे ते मी संडेला ना यांना शक्यतो फ्रेंडसोबत खूप कमी पाठवते. खूप असे फोर्स करायला लागले ना की मग तेव्हाच जातात, नाही तर मग छान आमच्यासोबत असा टाईम वगैरे स्पेंड करतात हे. आणि बघा इथं मस्त अशी बिर्याणी तयार झाली होती, खूप म्हणजे खूप मस्त झाली होती. ह्यांची काय उलट करून ठेवली. बस ना तिकडचे पण तुला तेवढं कसे झाले. भिजायचं आहे का तुला. हा भिज ना. हे म्हणतात पावसाला ते बरं झालं का म्हटल्यावर सर्वांना पाणी भेटलं म्हणतात यांच्या. हो ना. गावाकडे पडला पडला असेल गावाकडे पण. कसला जोरात पाऊस आहे चालू बघा ना. आम्ही टेरेसवर आलोय मस्त पाऊस, आणि इथं विहान बघू बघून पळतोय. लाडू पण गेले भिजायला.
पहिला पाऊस, पुण्यातला पहिला पाऊस. लास्ट टाइम ना विहान गावी होता तेव्हा भिजलेला. विहान तुला भिजायचंय? मला फक्त मातीचा वास आवडतो. बिचाराला का भिजवताय तुम्ही? कृष्ण मस्त थंडगार वाटायला लागले. बापरे, विहान भिजायचं आहे. जाऊ परत दोघं जण भिजून या. अहो कपडे सुकणार नाही आहेत. बापरे, विहान बघून एन्जॉय करतोय. आता वाजलेले आहेत 6:45 झालेले आहेत आणि स्टील थोडासा पाऊस, ऊन आहे. आणि खिडकीतून जे आहे ती किचनच्या इथं मस्त ऊन येत आहे. ऊन पण आहे, पाऊस पण आहे. कंटिन्यू 4:30 वाजल्यापासून ना, 4:30 वाजल्यापासून जो आहे सो पाऊस पडतोय. खूप म्हणजे खूप जोरात होता पाऊस आणि खरंच पावसाची खूप गरज होती. कारण बघितलंच ना, काही दिवस थोडासा पाऊस लेट झाला तर पाण्याचे इतका प्रॉब्लेम होतोय. आणि जर आणखी थोडा लेट झाला असता तर काय अवस्था झाली असती. मेन सिटीपेक्षा पण जे शेतकरी आहेत सो शेतकऱ्यांना तर खूप गरजेचाच होता. कारण जे गावाकडे रोपा वगैरे लावलेल्या होत्या सो आई पण सांगत होते यांच्या इकडं पण ज्या आहेत ते रोपा वगैरे पण ज्या आहेत त्या सुकत चालल्या होत्या. त्यामुळे पावसाची तर खूप गरजच होती. आणि थोडासा जरी पाऊस पडून गेला तर खूप छान वाटायला लागलेला आहे. विहान पावसातून जो आहे तो भिजून आल्यानंतर झोपलेला आहे स्टील. अजून आता त्याला उठवायचं आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे ते हे घरी असली की मी आता थोडे दिवस झाले ह्या टायमिंगला चहा नव्हते घेत, थोडेसे फुटाणे आणि ग्रीन टी पीत होती. आणि आता हे असले की मग त्यांच्यासोबत काही होईना थोडासा चहा घेते. सो इथं मी चहा ठेवला आहे आणि थोडासा वेळ जो आहे तो आराम केलो. कारण पाऊस होता त्यामुळे बाहेर कुठेही जाता येत नव्हतं म्हणून. विहान बघा इथं कसा खाली झोपलेला आहे, तो दमला होता तो. आणि पावसामध्ये भिजायला अजिबात नाहीच म्हणत होता. हे जे आहे ते जबरदस्तीनं त्याला थोडंसं घेऊन गेले होते. आता बघू हे चहा होतायला लागलेले आहेत. सो चला मग यांच्यामुळे जे आहे ते मी सकाळचं पण मी नको म्हणते. मला भाज्यात सकाळचं पण मी नको म्हणते पण हे म्हणतात यांना प्यायचं असतं. मग त्यामुळे जे आहे ते मला पण सुटत नाही आहे. नाहीतर मग एकटीला असेल तर मग मी अजिबात कधी करायला बघत नाही. पण सोबत हे असतील तर मग चहा आहे ते होतं. असं काही एवढं पण नाही मी चहा प्रेमी एवढं पण म्हणता येणार नाही. पण जर सोबत हे असतील तर मग करते, नाही तर मग मी सध्या ग्रीन टीच घ्यायला लागलेले आहे. पूजाचा फोन आलेला आणि विहान जे आहे ते सांगत होतं मावशी आमच्या इकडे पाऊस आहे म्हणून. मग ती बोलली की तू आता पाऊस चालू झालाय तर स्कूलला कसं जाणार म्हणून. सो विहानला पटकन ना तिथली छत्री असते ना सो ती काढून ठेवला आणि म्हटलं की मी छत्री घेऊन जाणार पण मी स्कूलला जाणार. म्हणजे सध्या त्याला इतकं स्कूलला जायला आवडतंय ना की आज संडे होता तरी लागला होता की मम्मा चल स्कूलला जाऊया आपण म्हणून. अजिबात तो तिथं कंटाळत नाही, खूप छान खेळतोय, खूप मस्त मज्जा करतोय. फक्त मला टेन्शन एवढंच असतं की तो बाकीच्या मुलांना ना मारतो ना, त्यामुळे मला खूप टेन्शन असतं. आणि कसं असतं ना त्याला कोणी हात नाही लावायचा. असं थोडं जरी पुश वगैरे केलं ना की हा जोरात पुश करतो त्यांना. सो मला ते थोडंसं टेन्शन असतं. अजून तरी तो एकटा बसणार नाही, मला आणखी थोडे दिवस जे आहेत सो ते विहानसोबत जाऊन बसावंच लागणार आहे. एवढं काही वाटत नाही मला पण, कारण तो छान खेळतो. म्हणजे घरी असेल ना तर त्याचं थोडंसं दंगा मस्ती, मग थोडासा वेळ टी व्ही बघणे किंवा असं काही, मग मोबाईल शक्यतो मागत नाही मी त्याला. कधी असेल तर टी व्हीच लावून देते. पण थोडंसं मुलांमधून गेला ना की त्याचा खूप छान म्हणजे जो आहे तो टाईम जातो. तर मग त्यामुळे मला पण आणि आल्यानंतर तो थोडंसं खातो आणि 2-3 तास छान झोपतो. आता बघू आता किती दिवस कंटिन्यू करतो. विहान चल उठायचं का? जस्ट आम्ही आता भाजी वगैरे घेऊन आलो आणि दरवेळेला इथूनच घेऊन येतो पण आम्ही थोडंसं यावेळेला पुढं गेलो होतो शिवण्यामध्ये. असं जाऊया मग पुढं ते पुढंच गेलो. सो मग थोडीशी भाजी वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर मग स्वीट कॉर्न आता गावी गेल्यावर भरपूर विहाननं खाल्ले. हो तव्यामध्ये भाकरीच्या. सो ते स्वीट कॉर्न घेऊन आलो होतो आणि पटकन आल्यावर काय म्हणतोय की मला ते आता भाजून द्या म्हणून. कारण त्याला
खावंसं वाटत असेल म्हणून. तर आता हे आहेत ते मग थोडेसे म्हटलं तर एकट्यापुरते कुठं कुकरला परत किती कणीस उकडणार म्हणून मग जे आहे ते आता त्याला हे भाजून द्यायला लागले. हो तू पण सोलतोय. आणि तिथं मध्येच काय म्हणतोय, डॅडू गाडी थांबवा. मग ह्याने म्हटले काय रे का मध्येच का, तर म्हणतोय ड्रेस घ्यायचा आहे. मग कोणाला म्हटल्यावर म्हणतोय मम्माला ड्रेस घ्यायचा आहे. काय मम्माला म्हटलं की स्वतःला म्हटला मम्माला ड्रेस घ्यायचा आहे, तर मग गाडी थांबवा म्हणे. म्हणजे त्याला आता किती समजायला लागलं आहे बघा. आणि खूप छान बोलायला लागतो. आणि मग आता त्याला स्कूलमध्ये पण घेऊन गेलं, त्याशी टीचर पण म्हणतात विहान किती छान बोलतो रे तू, इतकं मस्त बोलायला लागलाय ना तो. आता त्याला काही गोष्टी ना आपोआप समजतात अशा. तर छान एकदम बोलतो. कधी कधी खूप समजूतदार पण बघतो आणि कधी कधी खूप मस्ती पण करतो. तर आता जेवणाचं काहीच टेन्शन नाही आहे. आत्ताशी जस्ट आम्ही मला वाटतं 4ला वगैरे जेवलेलो असेल, तर अजिबात भूक पण नाही आहे. त्याच्यानंतर आता चहा पण घेतलेला आहे. आणि सुट्टी असली की पूर्ण दिवस असा जातो. माझी तर काहीच कामं होत नाहीत. आणि मी शक्यतो आज काय असं वेगळं काही काम काढलंच नाही. म्हटलं की आता काय असेल ते हे विहान जेव्हा झोपतो ना तेव्हा थोडं काढायचं. त्यामुळे आता तरी काही असं आज काही वेगळंच काम मी काहीच केलं नाही आहे. सो आत्ता झालेले आहेत 8:30. कधी बघू आता. चला आता विहानला फोनवर जे काय स्कूलमध्ये शिकवतात ना ते करून दाखवतोय. सो चला अजून आमची जेवण वगैरे बाकी आहे. अगोदर म्हटलं ब्लॉगचा एंड करू आणि त्याच्यानंतर जे आहेत ते बाकी जेवण आणि मग रेग्युलरची कामं करू. सो चला आजचं ब्लॉग कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. भेटू अशाच एका नवीनशा छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.